हॅलो चेक. सामना क्रमांक 6 पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, संघ मालकांचं, आयोजकांचं, ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वाडवल प्रीमियर लीग सीझन 7 डे 1. 12वे खेळाडू कंपल्सरी आहे. पंच 1 मिनिट फक्त थांबवायचं आहे. ओनली 1 मिनिट. चला 12वे खेळाडू दोन्ही संघांचे आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये येणं बंधनकारक आहे याची नोंद घ्या. डिसिप्लिन आपण जोपासतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच नंबर 6. नाव काय बॅट्समनचं? चला 12वे खेळाडू आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते की कंपल्सरी आहे 12 मॅन येणं याची नोंद घ्या. स्टार्ट ऑफ द मॅच. षटक क्रमांक 1. त्यामधील पहिला बॉल फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पुढे आलेत परंतु सेफ लँडिंग झाली. या ठिकाणी चेंडू खाली पडला आणि हात मात्र स्पर्श झाले यष्ट्यांना हे सांगितलं पंचांनी. जाकीर खान सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अभिषेक टांडेल सर अतिशय चांगले पंच म्हणून जे पाहायला मिळत आहेत. पहिली 4 षटकं ही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करावे लागतील. अथर्व पाटील यांनाही आपण पाहू शकाल. अशा पद्धतीने हे 3 पंच जे पाहायला मिळत आहेत त्रिमूर्ती म्हणून पुढे येताना पाहायला मिळालेत आणि चांगली कामगिरी करतायत. पंचांच्या क्षेत्रातील हे मोठं नाव म्हणून आपण अभिषेक टांडेल सर आणि जाकीर खान सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला फटका स्क्वेअर कट केले बॉलला आणि बॉल चाललाय बॅकफुट पॉइंटला. 2 धावेचा प्रयत्न राहिला आणि डेफिनेटली 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. सर्व क्रिकेट रसिकांना, क्रिकेट खेळाडूंना विनंती आहे की जर आपण भोजन केलं नसेल तर सर्वांनी भोजन करून घ्यायचंय याची नोंद घ्या. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना येते की जे खेळाडू वर्ग उपस्थित आहेत जर कोणी जेवण करायचं राहून गेलं असेल अशा सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. यावेळी चौकार येतोय. 4 धाव्यांसाठी डिस्पॅच केलं गेलं बॉलला. अतिशय सुंदर स्पर्धा म्हणून वाडवल प्रीमियर लीग या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आजचा पहिला दिवस आहे आणि पर्व 7 आहे. काही स्पर्धा येतात पहिलं वर्ष थाटामाटात, दुसऱ्या वर्षामध्ये बंद पडतात, परंतु या स्पर्धेची गोष्ट वेगळी आहे. वाडवल प्रीमियर लीग हे रसायन वेगळं आहे आणि म्हणूनच एकीचं दुसरं नाव म्हणजेच वाडवल प्रीमियर लीग. धावसंख्या 7 3 बॉल नंतर. पुन्हा ओंकार. यावेळेस फटका फसलाय शॉर्ट लेग मध्ये, टिपला हा झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक 1 हर्ष बॅक टू द पवेलियन. गॉन. द डीजे निमिष पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय 1 डाऊन मॅन म्हणून. 4 चेंडूचा खेळ होतोय. त्याच्यामध्ये 7 धावा धाव फलकावरती आहेत आणि
एक गडी बाद होताना पाहायला मिळतोय. याच पहिल्या चेंडूवरती 2 धावा होत्या आणि हे करेक्शन केलं गेलंय. 8 रन्स हे आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. याही वेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत बराच काळ, परंतु लँडिंग सेफ होते या बॉलची आणि म्हणून याचे धावा जरूर पाहायला मिळतील. 3 धावा परिपूर्ण होताना संघाची धावसंख्या 11 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहेत. 11 रन्स ही धावगती पाहायला मिळते आतापर्यंत. 5 चेंडूंचा खेळ होतोय. पहिलं षटक P1चा आहे आणि षटकातील हा अंतिम बॉल. निखिल बाद झाला. हा पहिला विकेट हे देखील आपण पाहिलं. चांगला फटका ग्राउंड स्ट्रोक म्हणून हा फटका येतोय. धावसंख्या 12 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 12 रन्स. सुरुवात चांगली पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 12ची सरासरी गाठतो, एक बॅटिंग टीम म्हणून सुरुवातीला ती चांगली धावसंख्या म्हणता येते आणि ही सुरुवात आपण पाहू शकाल. दोन्ही संघांच्या माध्यमातून दुसऱ्या साईडनं बॉलिंग टीमने एक विकेट जरूर मिळवलाय. चांगलं क्रिकेट, बॅलन्सिंग क्रिकेट जेव्हा जेव्हा असतं तेव्हा तेव्हा सामने बघण्यासाठी प्रत्येकाला आनंद येतो आणि प्रत्येक जण एन्जॉय करतो, कारण प्रेक्षकांना असेच सामने आवडतात आणि प्रेक्षक असतात क्रिकेटचे दिवाणे. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं, तर प्रेक्षकांना हवं असतं फलंदाजाकडून चांगली कामगिरी, गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी आणि फिल्डरकडून चांगली कामगिरी. आणि म्हणूनच प्रेक्षक राजे मॅचचा आनंद घेण्यासाठी दूरवरून कित्येक किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी येतात. चला पंत सांगतायत या ठिकाणी जास्त टाइम होतोय, जास्त टाइम घेतला जातोय. आज आपण शेड्यूलनुसार थोडेसे उशिराने चाललो होतो आणि म्हणूनच योग्य त्यावेळी सामने परिपूर्ण होणं, 9 मॅचचं शेड्यूल परिपूर्ण करायचं याची नोंद घ्या. पहिलाच बॉल या ठिकाणी शॉर्ट लेग मध्ये येतोय. हा चेंडू शॉर्ट फाईन लेग, 1 धाव जरूर मिळाली. आणि धावांची गती 13 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 13 रन्स. मिथिल राऊत यांना पण पाहू शकाल. चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटन बोर्ड होताना विकेट क्रमांक 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष पुरव 4थ्या क्रमांकावरती येतोय फलंदाजी करण्यासाठी. 2 गडी पास झालेत. बॅटिंग टीम मनवा स्पर्श 11 नरपड या टीमचे. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती 1 धाव आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाला. कॉटन बॉलचा विकेट, बॅक टू बॉलर हा चेंडू पाहायला मिळाला आणि तो झेल परिपूर्ण करताना मिथिल राऊत हे गोलंदाज आहे. षटक क्रमांक 2 चे. पुढील बॉल
वेगवान, गतिवान, रफ्तार से किया गिरफ्तार. काही चेंडू हाताळला होता. गुडलेन स्पॉटवर टप्पा ठेवला आणि बॅटर बीट झाला. चांगलं बॉल, योग्य लेंथ लाईनचा वापर आतापर्यंत मिथिल राऊत करताना पाहायला मिळत आहेत ॲज अ बॉलर. आणखीन एक भन्नाट वेग, परंतु यावेळेस ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल आहे हे सांगतायत पंच जागीर खान सर. आणि व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिळालाय. एक धाव डेफिनेटली या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 14 रन्स. ऑन साइडला फटका कॉन्फिडंट नाहीये, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आलेत आणि हा झेल परिपूर्ण. आणखीन एक विकेट, फॉल ऑफ द विकेट. पाचव्या क्रमांकावरती येताना न्यू बॅटर मेहुल राऊत. अप्रतिम गोलंदाजी करताना काही गोलंदाजी हाताळली जाते, योग्य आर्म ऍक्शन आहे आणि या आर्म ऍक्शनचा बेनिफिट मिळालाय गोलंदाज मिथिल राऊत यांना. आणि फक्त आर्म ऍक्शन नाही तर योग्य गती आहे आणि योग्य रिलीज ऑफ दी पॉइंट आहे. मिथिल राऊत, रन ऑफ माहीम. आणखीन एक वेगवान माहीम एक्सप्रेस काही गोलंदाजी करतोय. ग्रेट बॉलर लसित मलिंगा सरांची आठवण झाली, ज्या पद्धतीने हा चेंडू गॅदर होताना पाहायला मिळतो. षटक परिपूर्ण झालंय. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा आल्यात, त्या म्हणजेच 2 आणि 2 विकेट्स पाहायला मिळाल्या. अर्थात इव्हेंटफुल ओव्हर या ठिकाणी हाताळणी करताना पाहायला मिळालेत. चांगल्या रीतीचं क्रिकेट जे शिवदैवत सालवड या टीमसाठी खेळलं जातंय गोलंदाजीमध्ये. आता पॉवर प्ले संपलंय आणि पॉवर प्ले मध्ये दबदबा आहे गोलंदाजांचा. हे फार कमी आपण पाहतो की पॉवर प्ले होऊन संपतो आणि दबदबा राहतो गोलंदाजांचा. षटक क्रमांक 2 नावी केले गोलंदाजाने. क्रिकेटचा खेळ आहे आणि या गोष्टी आपण नेहमीच पाहतो. गोलंदाज हवी ठरतो, कधी कधी फलंदाज हवी ठरतो. षटक क्रमांक 3 अर्थात मिडल ओव्हर कडून आपण पाहणार आहोत आणि गोलंदाजी मार्कवरती चला घाई करायची आहे. 11 मिनिटं घेतली गेली 2 षटकं हाताळण्यासाठी. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला अजूनही 2 षटकं हाताळावी लागतील. पहिला बॉल ज्योत हा गोलंदाज आहे आणि त्याने या ठिकाणी पंत सांगतायत व्हाईट बॉल आणि विकेट किपरने अग्री केलं की यस व्हाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू मागे घेतला गेला आणि म्हणूनच ही एक धाव बॅटिंग टीमकडे जॉईन होताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. मनवा स्पर्श 11 नरपड या टीमची. यावेळेस देखील फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉलचा, परंतु आज झेल होणार नाहीये. सेफ लँडिंग झाली या बॉलची आणि म्हणूनच धाबा पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळाले आहेत या चेंडूवरती आणि या 3 धाब्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 धावा, 18 रन्स.
ऑन साईडला ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय मेहुलच्या बॅटमधून. मेहुल अँड हर्ष हे दोन बॅटर आहेत, ते संघाला पुढे घेऊन चाललेत फलंदाजीमध्ये. हे संकट येतच राहणार, परंतु संकटांना सामोरे जाऊन मात्र तुम्हाला चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग करावी लागते. हाच तर आहे क्रिकेटचा प्रवास, जिथे अप्स अँड डाऊन येतच राहणार, चढाव उतार क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु आपण मात्र तटस्थ उभं राहायचं असतं आणि क्रिकेट खेळायचं असतं. पुन्हा पुढील बॉल ज्योत. यावेळी सरळ बॉलला उडवलंय, डीप मध्ये फिल्डर आहेत, जजमेंट झाले बॉलचं, परंतु चेंडू मात्र त्याला चकून चाललाय, त्याच्या मस्तकाला दस्तक देत हा येतोय VPL ब्रँडेड षटकार. $25 रन्स, 25 धावा फलक्यावरती. हर्ष चांगली बॅटिंग करतोय. संघाला आवश्यकता असताना, मागणी तसा पुरवठा करताना यावेळेस चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीनं बॉल हाताळणी करताना एक क्विक रिप्लाय या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मागील चेंडू थोडासा ओव्हरपिच होता आणि तदनंतर हा मात्र प्रॉपर हार्डलेनचा वापर केला गेला आणि बॅटरला बीट केलं गेलंय. व्हेरिएशन नेहमीच असावं लागतंय गोलंदाज म्हणून, आणि तेच करताना हा गोलंदाज ज्योतला आपण पाहू शकाल या षटकामध्ये. पुढील बॉल यावेळेस पुल केल्या बॉलला, डीप मध्ये फिल्डर आहेत, चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप करण्यामध्ये त्यांना सुयश मिळालंय. 2 धावा मिळतील डेफिनेटली हर्षला, आणि या 2 धाब्यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवरती 27 धावा फलक्यावरती. $27 रन, 27 धावा. शॉट ऑन जॉब केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला बॉल गेला आणि त्या क्षेत्रामध्ये एक धाव डेफिनेटली मिळते. 28 धावा 3 षटकानंतर. ड्रिंक ब्रेक होते, आपण वळूया संगीत कक्षेमध्ये आणि या ऐकूया एक श्रवणीय संगीत. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळालाय. पुढील बॉल यावेळेस आपण पाहिला
ऑन साईडला उडवलाय. आणखीन एक झेल कंप्लीट होताना या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि यस रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय भीमरसाठी. तर अंपायर या ठिकाणी येत आहेत अथर्व पाटील आणि ते शहानिशा करतील योग्य पद्धतीनं आणि आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय या ठिकाणी पोहोचवतील. इट्स अ नो बॉल. या ठिकाणी हा नो चेंडू या ठिकाणी पंतांनी सांगितले. नो +1 मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या 30 रन्स. चांगल्या प्रकारे कम केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. मिथिल राऊत हे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. यशस्वी गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रिव्हियस ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 2 धावा दिल्या आणि त्यामध्ये 2 महत्वाचे विकेट्स त्यांनी मिळवले. आणखीन एक चांगला बॉल. समजत नाहीये ज्याप्रमाणे त्यांची ऍक्शन आहे आणि रिलीज ऑफ द पॉइंट हा अप्रतिम पाहायला मिळतोय आणि म्हणूनच थोडीशी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळालेत फलंदाजांसाठी हे गोलंदाज मिथिल राऊत. यावेळी चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप बॉलला पाठवलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या क्षेत्राकडे आणि त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर 2 धावा डेफिनेटली मिळताना पाहायला मिळत आहेत. 32 हे धावफलक पाहायला मिळत आहे. 32 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. सामना क्रमांक 6 जो मार्गस्थ आहे आणि यानंतर सामना क्रमांक 7 पाटील सेना केळवे आणि राजे शिवछत्रपती क्रीडा संघ उंबरळी दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय पुढील सामन्यासाठी. यावेळेस चेंडूने मात्र नागमोळी वळण धारण केलं होतं आणि म्हणूनच हा चेंडू आपण बघितलं तर शॉर्ट थर्डमॅनकडे आला होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. या धावा महत्वाचे ठरताना पाहायला मिळतील. चौतीस धावा धाव फलकावरती 34 रन्स. ॲज अ लिटल ॲज अ मिकल प्रमाणे संघ पुढे चाललाय. थेंबी थेंबी तळसाचं प्रमाणे ज्याप्रमाणे आपण नेहमीच पाहिलंय बून बूनचे समंदर बनत आहे आणि जेव्हा बॅटमधून षटकार चौकार मोठी धावसंख्या येत नसते तेव्हा ते मात्र सिंगल डबलला प्राधान्य देणं फार महत्वाचं असतं. तेच केलं या ठिकाणी. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक खाली आलेत परंतु यावेळी झेल सुटला गेला आणि जीवनदान मिळालंय फलंदाजाला. एकच धाव मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 35 रन्स. 35 धावा धाव फलकावरती. 4 षटक या ठिकाणी झालेत कंप्लीट. 35 धावा 4 गडी बाद ही स्थिती आपण पाहू शकाल. प्रथम फलंदाजी करताना मनवा स्पर्श 11 नरपड या टीमची. यानंतर पाटील सेना केळवे आणि राजे शिवछत्रपती क्रीडा संघ उंबरडी. त्यानंतर सामना क्रमांक 8 पुन्हा एकदा पाहायला मिळेल मनवा स्पर्श 11 नरपड आणि आई एकविरा एंटरप्राइजेस अल्ल्याळी. आणि सामना क्रमांक 9 अर्थात शेवटचा सामना शिवदैवत सालवड आणि हितेश आरामसी पंचाळी. अशा प्रकारचं शेड्यूल हे आपण परिपूर्ण करतोय. 9 सामन्यांचं शेड्यूल ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय युट्यूब वाहिनीवरती. 30,000 सबस्क्रायबरचा टप्पा या ठिकाणी पार करताना कॉंग्रॅच्युलेशन्स ओम साई स्पोर्ट्स. आदरणीय अक्षयजी मोरे, आदरणीय मयूरजी गरद, आदरणीय हर्षद गरद अँड टीम, खूप खूप अभिनंदन. अशीच वाटचाल आपण करत राहू. नो बॉल आहे. बीमर बॉल होता आणि म्हणून पण त्यांनी सांगितलं धावा पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती ऍड होताना. 37 धावा. पंकज याही वेळेस व्यवस्थित कंट्रोल नव्हता. टॅप केलं या बॉलला ऑफ साईडला. फ्रीडचा बॉल होता आणि या फ्रीडच्या बॉलवरती 2 धावा परिपूर्ण करताना संघाची धावसंख्या 39 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 1 बाउन्स या ठिकाणी पंतांनी सांगितलं यू कॅन डू ओनली 1 बाउन्स ऍट इन ओव्हर. तुम्ही फक्त एकच बाउन्सर चेंडू हाताळू शकता
पुढे येऊन यावेळी स्टेप आउट केलाय डीप मध्ये फिल्डर आणि त्या क्षेत्रामध्ये हा झेल कंप्लीट. आणखीन एक धक्का. हा होता इंटरव्हिल विकेट अर्थात पाचवा फलंदाज डगआउट मध्ये परतताना गॉन. सातव्या क्रमांकावरती न्यू बॅटर वैभव येतोय. बॅटिंग ॲट नंबर 7. धावसंख्या 39 धाव फलकावरती आहे. दोन साईडला फटका ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला बॉल गेला 40 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय आणि उर्वरित बॉल शिल्लक आहेत 3 या पहिल्या इनिंगच्या माध्यमातून. फुलटस बॉल होता. ऑन साइडला बॉल आहे. फिल्डर वेगाने पुढे आलेत परंतु कॅच ड्रॉप आणि त्यावरती आपण पाहिलं तर 3 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला आणि यशस्वी पद्धतीने या 3 धावाही पाहायला मिळतात. आताची जर क्रिकेट मैदान आपण बघितली मुंबईमध्ये आणि भिवंडी शहरामध्ये तर मैदान मात्र त्या मैदानावरती 3 धावा घेणं थोडंसं डिफिकल्ट होतं परंतु या मैदानावरती 3 धावा आराम के साथ परिपूर्ण पाहायला मिळतात. क्रिस्तोपदेंद्री गेल आणि मात्र त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधीच 3 धावा घेतल्या नव्हत्या हे देखील आपण पाहिलंय. फुलटस बॉल आहे. चांगला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेटला एकच धाव त्या क्षेत्रामध्ये मिळताना पाहायला मिळते. आता विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि ती विकेट सॅक्रिफाईस केली गेली. धावसंख्या मात्र 1 पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 44 धावा. अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक आपण सज्ज राहायचंय. पाटील सेना केळवे आणि राजे छत्रपती क्रीडा संघ उमरोळी आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय धनंजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस नेक्स्ट मॅचचा. मॅच नंबर 7 अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होताना हर्ष पाटील न्यू बॅटर. चांगला बॉल. विकेटचा बॉल. अंतिम चेंडूवर ही विकेट मिळवला या गोलंदाजाने. खूप चांगली कामगिरी करतो या गोलंदाज. इनिंग ब्रेक होते. धावसंख्या 44 आणि लक्ष आहे 45 धाव्यांचं. टार्गेट 45. धन्यवाद डीजे. चला कॅप्टन आपण या टॉस साठी. हॅलो. चला कॅप्टन आपण त्वरित यायचं टॉस साठी.
टार्गेट आहे 45. सामना क्रमांक 7 जिथे पाटील सेना केळवे आणि राजे छत्रपती क्रीडा संघ उमरोडी हा सामना आपल्या भेटीस येईल. आणि सन्माननीय धनंजय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला, दोन संगणक या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय सन्माननीय धनंजय पाटील साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे या सामन्याचा. त्या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आहेत. सदिच्छा भेट साहेबांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत आणि कॉईन या ठिकाणी स्विंग करताना पाहायला मिळतील. हेड इज कॉल केलं गेलं आणि हेड या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पाटील सेना या ठिकाणी टॉस जिंकले जातात. धन्यवाद धनंजय पाटील साहेब, आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. पाटील सेना टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. सामनाचा टॉस आपण जिंकलाय आणि आपला निर्णय या मॅचसाठी क्षेत्ररक्षण करतील. नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. समोर राजे छत्रपती उमरोळी संघ आहे आणि या 5 ओव्हरमध्ये काय रणनीती आखली जाईल? रणनीती तीच आहे की आमच्या आता बॅट्समन वगैरे आम्हाला विश्वास आहे आणि लास्ट आम्ही 2 मॅच चेस करायचा प्रयत्न केला आहे, ते 1 मॅच सक्सेसफुल झालेलाच. त्यासाठी आम्हाला कमीत कमी जसं लास्ट टाइम आमच्या बॉलरने कमीत कमी रन दिलेत, तेच आम्हाला की 5 ओव्हरमध्ये कमीत कमी रन देऊन आम्हाला टार्गेट जो आम्ही चेस करू शकतो असं आम्हाला खेळायचं आहे. नक्कीच. आणि क्रिकेट खेळताना तुम्हाला फलंदाजी करण्यासाठी आवडतं की जास्त फलंदाजी करायला आवडतं? फलंदाजी करायला आवडतं. नक्कीच. आणि जर तुम्हाला एका बॉलमध्ये 6 धावा करायच्या असतील आणि 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड करायच्या असतील तर कोणती सिच्युएशन तुम्ही चॉईस कराल? 1 मध्ये 6 धावा की 6 चेंडू मागे 6 धावा डिफेंड करण्याचा तुम्ही निर्णय घ्याल? 1 मध्ये 6 धावा करण्याचा निर्णय. क्या बात आहे. बॅटिंग आवडती आहे. 1 मध्ये 6 खेळण्याचा निर्णय. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. प्रतीकजी पुरव सर जॉईन झाले. जर टॉस आपण जिंकला असता आपल्या टीमने तर तुमचा निर्णय काय असता या मॅचसाठी? आमचा निर्णय फलंदाजी करण्याचाच होता, कारण की 2 सामन्यामध्ये थोडंसं कॉम्बिनेशन झालेलं नाही आहे, त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा थोडासा प्रयत्न आहे आणि नक्की प्रयत्न करू की हा सामना जिंकता येईल असं. नक्कीच. प्रथम बॅटिंग करायची आहे आणि काय चालले मनामध्ये की ही धावसंख्या आपल्याला अचीव करावी लागेल या 5 षटकांमध्ये? पूर्ण खेळाडूंवरती नक्कीच विश्वास आहे. परफॉर्मन्स होत नसेल तरी पण विश्वासाशिवाय पुढे काय होणार नाही आहे. नक्कीच खेळाडूंवरती विश्वास आहे आणि ते चांगलं करून दाखवतील. नक्कीच. तुम्ही चांगलं आयोजन करता, स्वतः आयोजक आहात, पण संपूर्ण आयोजकांचं कौतुक तुम्ही एक क्रिकेटपटू म्हणून कसं कराल? अतिशय मेहनत घेतली जाते या स्पर्धेसाठी आणि तुमच्या मुखातून 2 शब्द आमच्या आयोजकांविषयी. नाही, नक्कीच खूप मेहनत घ्यावी ते लागतेच आणि मेहनतीसाठी एका व्यक्तीने होत नाही आहे, तर सर्वांनाच एकत्र यावं लागते. तर आम्ही जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजूनही सर्वांना रिक्वेस्ट असेल की सर्वांनी असं सहकार्य करत राहायच्या पुढे आपण ह्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच होते प्रतीकजी पुरव सर जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. टॉस बॅट्समधून न्यूज आहे. पाटील सेना केळवे वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. डीजे सूर्य पाटील यांनी घेतलाय अविश्वसनीय झेल आणि या झेलसाठी सन्माननीय दिपेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपीज 500 रुपयांचं प्राइस. एकदा जोरदार टाळ्या होत्या. काय कमालीचा झेल घेतला या ठिकाणी. अविश्वसनीय झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यासाठी हे प्राइज आलंय सन्माननीय दिपेशजी दत्तात्रय पाटील साहेब, प्राईड ऑफ पंचाळी, अध्यक्ष आहेत वाडवल मैत्री संघाचे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन कसं करावं आयोजकाच्या भूमिकेमध्ये
त्या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळत आहेत. चांगलं प्लॅनिंग जे पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. लक्ष आहे 45 धाब्यांचं, परंतु 45 धाबा कमी नाही आहेत हे सांगता येते गोलंदाज. कारण की जेव्हा भारतीय संघाने पहिला वर्ल्ड कप जिंकला, कपिल देव रामलाल निकंज अँड टीमने फक्त 183 धाब्यांचं आव्हान दिलं होतं वेस्ट इंडिज बलाढ्य टीमला. परंतु कपिल देव रामलाल निकंज सरांचे ड्रेसिंग रूम मधील शब्द 183 कमी नाही आहेत. आपल्याला लढायचंय आणि आपल्याला जिंकायचंय आणि तीच भूमिका या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलमध्ये विकेट, दुसऱ्या बॉलमध्ये 1 धाव. श्री गणेश करताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर ज्योतला आपण पाहू शकाल जो वन डाऊन मॅन म्हणून पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा निमिष पाटील. यावेळेस दांडी 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 गोल, क्लीन बोल्ड, बॅटर आउट. परफेक्ट यॉर्करचा वापर केला गेला म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि तदनंतर परफेक्ट यॉर्कर आणि तोच परफेक्ट यॉर्करचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. यशोधन न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. निमिष पाटील काय गोलंदाजी करतायत. मॅन विथ द गोल्डन आर्म म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे त्यांची शैली आतापर्यंत पाहायला मिळते. पकडून ठेवलंय फलंदाजांना, मोठे फटके खेळू देत नाहीयेत आणि विकेट टेकर ते बनले गेलेत. योग्य पद्धतीची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. चाणक्य पद्धतीने आणि स्मार्टनेस पद्धतीने त्यांची कामगिरी होताना पाहायला मिळाले. धावसंख्या आहे 3. निमिष पाटील यांचा बॉल ऑन साइडला फटका आहे. ऑन ड्राईव्ह केलंय, फक्त एकच धाव त्या क्षेत्रामध्ये मिळेल आणि धावसंख्या 4 या अंकावरती. 5 बॉल नंतर 4 धावा, 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. लक्ष आहे 45 धाब्यांचं, सोपं नाहीये. ज्याप्रमाणे आपण षटक क्रमांक 1 पाहू शकाल. निमिष पाटील यांची गोलंदाजी, आपले इरादे त्याने स्पष्ट केलेत. पुढील बॉल चांगल्या प्रकारचा रिस्पेक्ट बॅक टू बॉलर हा चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 झालं परिपूर्ण. सक्सेसफुल ओव्हर आणि इव्हेंटफुल ओव्हर म्हणून निमिष पाटील यांचं षटक, त्याच्यामध्ये 2 विकेट्स आणि 4 धावा हे पाहायला मिळाल्यात. घेऊया छोटासा ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल शशांक राऊत यांना. एक एक्सपिरियन्स बॉलर आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फोर्टी प्लस मधील क्रिकेटपटू आहेत. यावेळेस हा बॉल ऑन साईडला पाहायला मिळतो. थोडीशी संधी होती, परंतु या बॉलला मात्र फुटबॉल प्रमाणे किक मारताना पाहायला मिळाले फिल्डर. तदनंतर बॅकअपही मिळालाय. धीरज ठाकूर यांना पण पाहिलं डीप मध्ये फिल्डिंग करताना. आणि एक क्षेत्ररक्षक म्हणून ज्ञान, मनन, चिंतन, अनुभव या 4 गोष्टी असतील तर तुम्ही एक बेस्ट फिल्डर म्हणून पुढे येता, हे देखील आपण पाहिलंय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचताना 6 रन्स. पुढील बॉल बॅटची एज, बाहेरी किनारा आणि त्याला विकेट कीपर का सहारा. कॉट बिहाइंडची विकेट, विकेट क्रमांक 3. आतापर्यंत या धावा डिफेंड करण्यासाठी पाहायला मिळते. लक्ष आहे 45 धावेंचं. 3 गडी पास झालेत. धावसंख्या आहे फक्त 6. षटक क्रमांक दुसऱ्या मार्कस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले तर 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट. बॅटर ओमकार राऊत मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्यासाठी. आता चांगलं क्रिकेट ओमकारला खेळावं लागेल. नो डाऊट चांगल्या फॉर्म मध्ये हा बॅटर आहे, परंतु क्रिकेट हा खेळ आहे योग्य वेळेचा. जर योग्य त्या वेळी योग्य तो पत्ता बाहेर आला नाही तर क्रिकेटमध्ये हुकमाचे ऐक्य देखील काहीच कामाचे राहत नाही. म्हणून योग्य ती वेळ ही फार महत्वाची असते. लेग ग्लास केलं होतं. या बॉलला 2 धावा जरूर मिळतील आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या 8 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 8 रन्स. पहिला चेंडू आपण पाहिलं 2 धावा, दुसरा चेंडू विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती 2 धावा येताना धावसंख्या 8. पुढील बॉल यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, परंतु कॉलिंगची कमतरता जाणवली होती यावेळेस आणि म्हणूनच यावेळेस हा झेल सुटला गेला. असे झेल जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा कॉलिंग देणं फार महत्वाचं असतं आणि खऱ्या अर्थाने आत्मविश्वास असणं हा झेल घेण्यासाठी. धीरज ठाकूर यांना पण पुन्हा फ्रेम मध्ये पाहिलं. 1 धाव मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 9 हा अंक हा क्रिकेटमध्ये नेहमीच लकी नंबर म्हणून जो मानला गेलाय, त्याच्यामागे एक रंजक कहाणी आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवेन. धावसंख्या आहे 9. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. चांगला फटका, लेग ग्लास केलाय. प्युअर टायमिंग सहित बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडवळ प्रीमियर लीग VPL षटकार 6. हा धाब्याने पुढे गेले आणि जाऊन पोचली गेली. 15 धावा धाव फलकावरती.
ज्योतला आपण पाहू शकाल त्याच्या माध्यमातून हे बॅटिंग होताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल, यापुढे हा चेंडू दिशाहीन होता, योग्य दिशा नव्हती आणि म्हणूनच पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. एक धाव वाईटच्या स्वरूपाची जरूर मिळेल. धावसंख्या 16. 16 रन्स ही धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ होतोय. धावसंख्या आहे 16. 16 रन्स. 3 गडी बाद ही स्थिती आहे. 2 फलंदाज ओमकार आणि ज्योत हे पाहायला मिळत आहेत. शिवदैवत या टीमसाठी चांगले योगदान देताना पाहायला मिळालेत. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागते आणि जेव्हा जेव्हा विषय येतो पार्टनरशिपचा तेव्हा तेव्हा विनोदजी कांबळी सर आणि सचिनजी तेंडुलकर सर यांची ती पार्टनरशिप 629 धावींची पाहायला मिळाली. परंतु जे वन डाऊन मॅन म्हणून बॅटर होते ते मात्र त्यांची बॅटिंग कधी झाली नाही. यावेळेस मात्र काही फटका खेळलाय. क्रिकेटचा कॉपी बुक प्युअर क्लास फटका होता आणि बॉलला पाठवलंय 4 धावींसाठी. जे वन डाऊन मॅन अमोल मुजुमदार सर होते आणि या 4 धावीने धावांची गती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 20 रन्स आणि आता 18 चेंडू 25 धावा हे मॅचचं समीकरण. धन्यवाद डीजे. धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 20 धावा, 20 रन्स, 18 चेंडू 25. चला थोडीशी काही करायची आहे. अजूनही 3 सामने पेंडिंग आहेत. आजचं शेड्यूल हे आपल्याला परिपूर्ण करायचंय. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपण ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती परिपूर्ण करतोय. 30K हा टप्पा या ठिकाणी परिपूर्ण होतोय. 30,000 सबस्क्रायबर्स या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. यूट्यूबवरती असाल तर विसरू नका सबस्क्राईब करायला. ओम साई स्पोर्ट्स हे चॅनल आहे. 18 चेंडू 25 धावा. एक चांगलं षटक हाताळावं लागेल गोलंदाजाला आणि तदनंतर मात्र सामना जाऊ शकतो नो डाऊट अंतिम षटकापर्यंत. परंतु त्यासाठी मात्र मेहनत मैदानाच्या आतमध्ये हे नेहमीच घ्यायची असते. नो पेन अँड नो गेन हे नेहमीच आपण पाहिलंय. हा क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे आणि म्हणूनच आज क्रिकेटला जी लोकप्रियता मिळालेली आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. अतिशय चांगलं वर्क ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 30,000चा टप्पा युट्यूबवरती परिपूर्ण केला. जर आपण युट्यूबवरती नवीन असाल तर विसरू नका, युट्यूबवरती जा, ओम साई स्पोर्ट्स सर्च करा आणि सबस्क्राईब करा आणि पालघर जिल्ह्यातील महत्वाच्या क्रिकेट सामन्यांचा आपण आनंद घ्या. चांगल्या प्रकारे एक धाव परिपूर्ण रिस्पेक्ट देणं क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्वाचं असतं. टेक द रिस्पेक्ट अँड गिव्ह द रिस्पेक्ट हा नियम महत्वाचा आहे. एक धाव जरूर पाहायला मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा धाव फलकामध्ये. चांगल्या पद्धतीने आता मात्र बॅटिंग करताना ज्योतला आपण पाहू शकाल. एक धाव परिपूर्ण करतोय आणि या संघाची धावसंख्या एकाने पुढे गेली जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 22 रन्स, 22 धावा हे स्कोरबोर्ड पाहायला मिळालंय. मॅच नंबर 6 आपण पाहू शकाल. यानंतर सामना क्रमांक 7 पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून जे पाहायला मिळतंय. वडवल प्रीमियर लीगचं हे पर्व 7 पुन्हा षटकातील पुढील चेंडू घेऊन निमिष पाटील. यावेळेस नो बॉल या ठिकाणी पंतांनी सांगितलंय. खराब बॉल होता आणि स्वतःवरती निराश आहेत निमिष पाटील की आतापर्यंत मी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि एक चेंडू खराब हा पडतो. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहणार. आता मात्र फ्रीडचा बॉल आणि समोर आहे तो बॅटर म्हणजेच ज्योत राजेश राऊत.
फलंदाज पाहायला मिळतोय, चांगली कामगिरी तो देखील करतोय फलंदाजीमध्ये. गोलंदाजीमध्ये चांगले योगदान दिलं. आता फ्रीडचा बॉल आहे आणि फ्रीडच्या बॉलवरती निमिष पाटील चेंडू घेऊन येत आहेत बॉलिंग मार्कवर. फ्रीडचा बॉल आणि त्याला हुक केलंय आणि 4 धावा बुक करताना पाहायला मिळत आहेत. VPL ब्रँडेड चौकार 4. रन्स 28 रन्स 28 धावा फलकावरती आहेत. चांगली फलंदाजी जोजच्या माध्यमातून धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटकार चौकाराची तो आतापर्यंत उधळण करतोय. चांगल्या पद्धतीने सेन्सेशनल क्रिकेट पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू तो षटकार चौकार खेळत नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, हे ज्योतला ठाऊक आहे की चककणारी प्रत्येक गोष्ट सोने चांदी नाहीये. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाणार नाहीये. अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो, हे आतापर्यंत ज्योतच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट तो खेळतोय. धावसंख्या 29. ऑन साइडला गगनाला भिडणारा आसमानी टोला बॉलला पाठवलंय. विना तिकीट हवाई यात्रा वाडवल प्रीमियर लीग ब्रँडेड VPL षटकार. चेंडू 35 रन्स 35 धावा. मॅन इन गोल्डन फॉर्म म्हणून ओंकार राऊतकडे का पाहिलं जातं? ब्रँड ऑफ उमरोळी. 13 चेंडू 10 धावेची गरज. चांगला बॉल. आता मात्र 12 चेंडू आणि 10 धावा. हे षटक आता मात्र खूप इम्पॉर्टंट मानलं जाईल. म्हणून क्रिकेटमध्ये म्हणतात ना की सेकंड लास्ट ओव्हर इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन अ लास्ट ओव्हर. आणि असं का म्हणतात तर जेव्हा जेव्हा आपण भारतीय क्रिकेटचे सामने पाहतो T20 क्रिकेटमध्ये नेहमीच 19 षटक हे जसप्रीत बुमराह हाताळताना पाहायला मिळत आहेत. न्यूझीलंड टीमच्या माध्यमातून सेकंड लास्ट ओव्हर हाताळताना ट्रेंट बोल्ट यांना आपण कित्येक वेळा पाहिलंय. ऑस्ट्रेलिया टीमच्या माध्यमातून मिचेल स्टार्क यांना आपण सेकंड लास्ट ओव्हर हाताळताना पाहायला मिळालंय. तदनंतर पाकिस्तान टीमच्या माध्यमातून शाहीन शाह आफ्रिदी यांनाही आपण पाहिलंय. म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये सेकंड लास्ट ओव्हर इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन अ लास्ट ओव्हर, आणि तेच सेकंड लास्ट ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती होते गोलंदाज. निखिल पाटील. पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. बॅट आणि पॅडच्या मध्ये छोटासा गॅप होता, त्याच गॅप मधून हा बॉल डिलिव्हर झाला विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये. योग्य बॉलची भरणा पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती. निखिल पाटील. दुसऱ्या बाजूनं ज्योतला आपण पाहू शकाल जो चांगली कामगिरी करतोय. आपल्या टीमची ज्योत तो प्रज्वलित करतोय. ऑन साइडला बॉलला खेळून काढलाय. टीम मधून फिल्डर पुढे आलेत. एक धाव परिपूर्ण होईल त्या क्षेत्रामध्ये आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 36 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आता येणारे चेंडू 10 आणि समोर लक्ष आहे 9 धावीचं. चेंडू शिल्लक 10 आणि समोर लक्ष 9 धावेचं पाहायला मिळतंय. निखिल पाटील. चांगला फटका ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत. ओमकार राऊत चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूनं ज्योत देखील अतिशय चांगली कामगिरी करतोय आणि चांगली पार्टनरशिप आहे ती म्हणजे तिसऱ्या विकेटसाठी महत्वाचं योगदान देताना पाहायला मिळत आहेत. मिडल ऑर्डर मध्ये ओमकार 5व्या क्रमांकावरती आणि ज्योत हा 3ऱ्या क्रमांकावरती. टॉप ऑर्डरचा बॅटर म्हणून ज्योत आहे तर मिडल ऑर्डरचा बॅटर म्हणून ओंकार पाहायला मिळतोय. पुन्हा पुढील बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. सरप्राईज केलं या ठिकाणी बॅटरला. बॅट खाली येण्याच्या अगोदरच बॉल विकेट किपरकडे गेला होता. भन्नाट वेग होता गोलंदाजीमध्ये निखिल पाटीलच्या आणि म्हणूनच त्याला मात्र आयकॉन खेळाडू म्हणून चॉईस केलं या टीम मध्ये.
चांगली कामगिरी. या 4 बॉलमध्ये फक्त 2 धाबा आल्यात. क्रिकेटमध्ये इझी काहीच घ्यायचं नसतं हे देखील आपण पाहिलंय, कारण की क्रिकेटमध्ये सोपं असं काहीच नाहीये आणि कोणताच खेळाडू कमी नसतो क्रिकेटच्या खेळामध्ये. वाईट काळ हा त्याचा असतो, त्याच्या टीमचा नसतो, हे देखील आपण कित्येक वेळा पाहिलंय. आणि हा क्रिकेटपटू तर कधीच खचून जात नसतो. पुन्हा षटकातील पुढील बॉल घेऊन निखिल पाटील सज्ज होताना राऊंड विकेटने उजव्या हाताने. यावेळेस देखील लेगलाच खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आणखीन धावा मिळताना पाहायला मिळतील. पंत सांगतात वाईट बॉल आहे आणि वाईटच्या माध्यमातून या 2 धावा मिळताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले गेले धाव फलकावरती. 39 धावा धाव फलकावरती. येथून समोर लक्ष आहे 6 धावेचं. ओनली 6 रन्स टू विन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ओंकार राऊतचा राहिला होता. रिव्हर्स स्विच करायचं होतं या बॉलला, परंतु ओळखलं होतं गोलंदाजाने. 5 बॉलचा खेळ होतोय, शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 4च्या माध्यमातून 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावा हे मॅचचं समीकरण. चांगल्या पोझिशन मध्ये आतापर्यंत शिवदैवत सालवड संघ आहे. मजबूत स्थिती. अंतिम बॉल सरळ बॅटचा प्रभावी वापर केला गेला. स्ट्रेट ड्राईव्ह केलं या बॉलला. त्याच्यावरती 2 धावेची मोहर आपल्या नावी करताना आणि धावगती जाऊन पोहोचते 41 धावा. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मागे 4 धावेची गरज आहे. कधी कधी 6 चेंडू मागे 1 धाव सुद्धा होत नसते. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. पाणी जातंय. तत्पूर्वी आपण जाऊया संगीत कक्षेमध्ये आणि या ऐकूया एक श्रवणीय गीत, रिफ्रेश सॉन्ग. सहा चेंडू आणि 6 चेंडू मागे लक्ष समोर आहे 4 धाबींचं. धीरज ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल ऑन साइडला. ज्योतच्या बॅट मधून खेळ खल्लास. फिनिशिंग टच देताना हा बॅटर पाहायला मिळतोय. आय एम अ फिनिशर म्हणून ज्योत सांगतो या ठिकाणी. ज्योत राऊत ब्रँड ऑफ नरपड यांनी सामना फिनिश केला आणि हा सामना शिवदैवत सालवड विन होताना पाहायला मिळतोय. कनिष्क पाटील साहेब आणि साहिल राऊत यांचा संघ शिवदैवत सालवड, अभिनंदन.